नमस्कार रसिक श्रोते हो, शब्दनिशा मराठी या ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज मी घेऊन आले पांघरूण कथेचा पुढील भाग, म्हणजेच पांघरूण भाग 6. चला तर मग कथेला लगेचच सुरुवात करूया. चेहऱ्यावर हसू आपसुकच आलं होतं. तिचेही गाल गुलाबी झाले होते. सगळीकडे शांतता होती. दोघांनाही एकमेकांच्या हृदयाच्या स्पंदनांची धडधड जाणवत होती. तिची झुकलेली नजर पाहून त्याने एका हाताने तिची हनुवटी धरून चेहरा वरती केला. आता मात्र तिला असं जवळ ठेवावं असं त्याला वाटलं होतं. जगातला सगळ्यात सुंदर आनंद त्याला भेटला होता याची प्रचिती त्याला आली होती. तिचा गुलाबी झालेला चेहरा पाहून तो पुन्हा म्हणाला, तुझ्यासाठी गौरी मी तुझं सर्वस्व आहे. म्हणजे मला खरंच काही कळलं नाही. स्पष्ट सांग ना कृपा करून. मेजर साहेब, तुम्हाला सगळं कळतं. मला माहीत आहे तुम्ही मुद्दामून मला चिडवत आहात. ती नजर खाली झुकवत त्याला स्वतःपासून लांब करत म्हणाली. त्याने पुन्हा तिचा हात धरला आणि म्हणाला, गौरी, ह्या नाजूक मधाळ क्षणाला मला अनुभवू तरी दे. इतक्यात का लांब जाते? मी इथून गेलो की कुठे तुला घ्यायला येणार आहे? मेजर साहेब, मला भीती वाटते. हां, तुम्ही जेव्हा वापस जाल ना, तिथपासून तुमच्या वाटेकडे डोले लावून बसेल ही गौरी. हे वचन आहे तुम्हाला. ती भाऊक आणि डोळ्यात पाणी भरत म्हणाली. गौरी, माझी भीती का? मी कोणी राक्षस आहे का? मग कसली भीती? त्याला आता प्रश्न पडला होता. ते आपण आता तुम्ही माझ्या जवळ ते येण्याचा प्रयत्न केला तर मी नाही तुम्हाला अडवू शकत. ते आपल्या भावना लपवत थोडी कचरत म्हणाली. गौरी, अगं म्हणून तू माझ्यापासून लांब पळत असते. ओ, आता मला कारण कळलं. अगं वेडे, मी माझ्या कोणत्याही मर्यादा ओलांडणार नाही. माझ्यासाठी तुझ्या मनात माझ्याविषयी उत्तुंग प्रेम आहे, हीच फिलिंग भारी आहे. मग मी तुझ्या जवळ यावं म्हणून प्रेम करत नाही. हा तुझा स्वभाव, तुझे विचार, तुझा आचार, तुझी माया यांवर प्रेम करतो. तुझ्या शरीरावर नाही. किंवा तू सुंदर आहेस म्हणूनही नाही. समजलं? तुझ्या ह्या कोणालाही जीव लावावा ह्याच गोष्टीने मला वेडं केलं आहे. तुझा आतापर्यंतचा मिळालेला सहवास माझ्यासाठी खूप अनमोल आहे. तुला आत्ताच सांगतो, जोपर्यंत तुझी परवानगी नसेल तोपर्यंत मी तुझ्या जवळ कधीच येणार नाही. लग्नानंतरही हा माझा शब्द आहे. मात्र यासाठी माझ्यापासून लांब लांब राहत जाऊ नकोस. मी आता काहीच दिवसांचा सोबती आहे. त्यानंतर मला माझ्या साठी जाणे भाग आहे. तो आपल्या मनातील भाव आणि सत्यता तिला सांगत होता. मेजर साहेब, माझा होकार अजूनही पूर्ण झालेला नाही. यासाठी तुम्हाला माझ्या बापूंची रजामंदी घ्यावी लागेल. त्यांनी होकार दिला तरच माझा होकार असेल. ती अजूनच लाजत आणि नजर झुकवत म्हणाली. ओके, ठीक आहे. बापूंना विचारतो मी. तू नको काळजी करू. तू फक्त आता माझा विचार कर. तो हसतच म्हणाला. काय म्हणालात मेजर साहेब? तिने त्याचे शब्द ऐकले नव्हते म्हणून ती त्याला म्हणाली, काहीही नाही. तू अशी लाजत राहिलीस ना तर आपण काही हा डोंगर उतरून खाली जाणार नाही आणि माझा मोबाईल शोधणार नाही. तू लाजत राहशील. अगं, आणि मी मंत्रमुग्ध होऊन तुलाच पाहत राहीन. येतील ते लोक आणि नेतील आपल्याला पकडून. तो हसतच म्हणाला. चला मग बिगी बिगी. आपल्याला लगेच गवसेल तुमचा तो फोन. ती त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचत त्याला म्हणाली. दोघेही झपझप चालत डोंगराच्या पायथ्याशी आले.
आजूबाजूला कोणी नाही ना याचा कानोसा घेतल्यानंतर जिथं मेजर शिव बेशुद्ध अवस्थेत सापडला होता त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सगळा पालापाचोळा विस्कटला, परंतु मोबाईल काही सापडला नाही. दोघेही हताश, निराश, हतबल झाले होते. जमतेम 2 तास होत आले होते. इतक्यात कोणीतरी येत आहे याची चाहूल लागली. दोघांच्याही कानाने पाचोल्याचा आवाज येत होता. दोघेही पटकन मागे वळून एका मोठ्या झाडाच्या बुंद्याच्या आड लपले. दोघांचेही डोळे आणि कान आवाजाच्या दिशेने होते. शिव एक मेजर होता, त्यामुळे त्याची नजर आणि कान तीक्ष्ण होते. राहिली गोष्ट गौरीची, तर गौरी लहानाची मोठी रानातच झाली होती, त्यामुळे तिचीही नजर आणि डोळे तीक्ष्ण होते. दोघांनीही आपल्या तोंडावर हात दाबून ठेवला होता. दोघांचीही नजर खाली नदीकडे होती. कोणीतरी पाणी घड्यात भरत असल्याचा आवाज येत होता, परंतु दिसत काहीच नव्हते. गौरीने आवाज नीट ऐकला आणि ती हळूच म्हणाली, मेजर साहेब, कोणी माणूस नाही आहे. हा आवाज आहे हरणांचा पाणी पिण्याचा. बहुतेक हरणांचा समदा कळप आला आहे पाणी प्यायला. मी झाडावर चढते आणि बघते. गौरी परिस्थितीचा आढावा घेत म्हणाली, नाही गौरी, कदाचित नक्षलवादीही असू शकतात. त्यामुळे आपल्या दोघांच्याही जीवाला धोका होऊ शकतो. तू नको वरती चढू. तो काळजीत तिला समजावत म्हणाला. एवढ्या भर दुपारच्या सुमारास कोणीच इकडे फिरकणार नाही, आणि ते जरी लोक असली तरीही मी त्यांना घाबरत नाही. मी त्यांना सहज सांगू शकते, मी वाट चुकले अन हा डोंगर उतरून खाली आले. त्यामुळे आता वरती चढून वाट कोठे दिसते आहे का ती पाहत आहे. तुम्ही काळजी करू नका. मात्र जर मी तुम्हाला खुणावले तर तुम्ही लगेच लपण्याची तयारी ठेवा. ती धीर देत त्याला समजावत म्हणाली. मेजर शिवच्या डोळ्यांची पापणी हळते ना हळते तोच गौरी सरसर झाडावर चढली. तो मात्र तिच्या त्या कसबाकडे टक लावून पाहत होता. गौरीने झाडावर चढून टेहळणी सुरू केली. नदीवर एक हरणांचा कलप मस्तपैकी पाणी पिऊन मस्तीत उड्या मारत होता. तिने चहूबाजूनी पाहिले, परंतु कोठीच काहीच दिसत नव्हते. तिने 2-3 वेळा आपली तीक्ष्ण नजर सगळीकडे पुन्हा पुन्हा एकदा फिरवली. स्वतःला आजूबाजूला कोणीच नाही आहे हे समजावलं आणि मगच ती झाडावरून सरसर खाली उतरली. तो मात्र तिला वेड्यासारखा पाहत होता. मेजर साहेब, आजूबाजूला कोणीच नाही आहे. पर्याह छोटीशी नदी, वर हरणांचा कळप आहे. पटापट शोधा तुमचा फोन. ती आपले हात पाचोल्यात सारत म्हणाली. ओके, ठीक आहे, पटापट शोध. तो हसत म्हणाला. थोडं दमाने शोधा. पातेरा पाचोळा खूपच आहे, त्यामुळे कोणीही जीव जनावर सर्पीय जातीतील असू शकते, ती काळजीने म्हणाली. दोघेही शोधत होते. इतक्यात तिच्या हाताला काहीतरी लागलं. तिने लागलीच ती वस्तू हातात घेतली. चौकोनी वस्तू होती. मेजर साहेब, हे काय आहे ते बघा. जडी आहे. तिने कधी आयुष्यात मोबाईल बघितलाच नव्हता. त्यांच्या पाड्यावर साधी लाईटही नव्हती. कोणालाही निरोप पाठवायचा म्हणजे एक माणूस धाडला जाई. त्यामुळे फोन, मोबाईल ह्यांपासून त्यांचा पाडा एव्हाना तीही लांबच होती. शाळेत शिकायला गेल्यामुळे तिला फक्त पुस्तके आणि वर्तमानपत्रे एवढंच ठाऊक होतं. तो तिच्या हाताकडे पाहत होता. त्याला तिचा निगारसपणा भलताच आवडला होता आणि थोडं वाईटही वाटलं होतं. जग आज 21व्या शतकात धावत आहे. लोक 4G, 5Gच्या विश्वात मशगूल आहेत आणि ह्यांना साधा फोन म्हणजे काय हेच माहीत
नव्हतं? त्याला थोडं आश्चर्यही होतं. गौरी, हाच आहे माझा मोबाईल, हाच आहे, तो उत्साहाने आणि आनंदाने म्हणाला. मेजर साहेब, अबब, हा चौकोनी डबा तर वाटतो. ह्यात तुम्ही काय तो मोबाईल म्हणता होय? ह्याचा काय उपयोग होतो? तिला काही माहिती नव्हतं. त्यामुळे ती त्याच अभिवाज्यात म्हणाली, गौरी, हा मोबाईल आहे. ह्याने जगात कुठल्याही कोपऱ्यात असणाऱ्या माणसांशी आपण बोलू शकतो. तो तिला समजावत आणि सांगत म्हणाला. ते मला माहीत नव्हतं ना. मला फक्त तो कॉईन बॉक्स माहीत आहे. कारण जेव्हा आम्ही बाजाराला जातो ना, तिथे खूप ठिकाणे आहेत. लोक त्यात पैसे टाकतात आणि कानाला लावून बोलतात. एवढंच माहीत आहे. ती थोडा चेहरा लहान करत म्हणाली. आता माहिती पडलं ना. एकदा का ह्याला चार्जिंग झाली ना, मग तुला सगळी ॲप्लिकेशन शिकवीन मी. चल आता निघायला हवं, तो म्हणाला. दोघेही माघारी वळले. हा चालेल. बाजाराच्या गावात आहेत दिवे, तिथे मिळेल तुम्हाला ते चार्ज करून. आपण उद्याच जाऊ. म्हण, उद्या बृहस्पतिवार आहे ना, उद्याच बाजार असेल. ती त्याला माहिती सांगत होती. त्याने हसून हुंकार भरला. दोघांनीही भरभर चालत डोंगर कधीच चढला होता. थोड्याच वेळात ते घरी आले. गौरीपोटी, कुठं गेली होती तू? सारीकडे धुंडाळत होतो म्या तुला. कधीच तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलोय. बापू थोडेसे हळवे होत म्हणाले. ते होय बापू, नदी किनारी डोंगराच्या पायथ्याशी गेलो होतो. मेजर साहेबांचा काय तो फोन धुंडला याला. खूप सुमार वेळ खरा, पण त्यांचा काय तो फोन गवसला. आता तर उद्या बाजारात जाऊन त्याला चार्ज करतील. मग त्याच्या सगळ्या लोकांना सांगतील आणि ती लोक त्यांना न्यायला येतील. मग काय ते जाणार. आता थोड्या दिवसांचे ते पाहुणं आहेत आपल्याकडं बापू. बोलता बोलता तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. शिवच्या तीक्ष्ण नजरेतून ते सुटले नाही. असं होय? भलं झालं पाहुणं. आपल्या गावांनी जातील. समजा आता राहू द्या. पहिलं पोटापाण्याचं बघ. पोटात आता कावले उड्या मारत आहे. बापू हसतच म्हणाले. हा बापू लगेच तयारी करते. म्या बिगी आणि पानं लावते समद्यांची. तिने पुन्हा रडवेल्या आवाजात बोलली. आता मात्र मेजर शिवच्या काळजात वेदना त्याला जाणवली. आपण दूर जाणार आहोत ह्याच कल्पनेने तिला किती वेदना होत आहेत. मग आपण जेव्हा दूर जाऊ तेव्हा तिला किती वेदना होतील. हाच विचार आता त्याला यातना देऊन त्याच्या काळजातली संवेदना जागवत होत्या. दुपारी सगळ्यांची जेवणं उरकली. त्यानंतर मेजर शिवने आपल्या फोनची अवस्था व्यवस्थित आहे ना ती पाहिली. थोड्याच वेळात संध्याकाळ होऊन रात्रही झाली. रात्री गौरी माचावर पडली होती. मात्र डोळे तिचे मेजर शिवकडे होते. त्याने खूप वेळा पाहिलं होतं, परंतु ती काही झोपत नव्हती. आता त्याला कळत होते तिच्या मनाची. शेवटी त्याने डोळ्यांनीच तिला खुणावले आणि विचारले. तिने काहीच नाही असे सांगितले. शेवटी तो उठून बाहेर आला. बापू तर कधीच झोपी गेले होते. त्याच्या पाठोपाठ तीही बाहेर आली. शीतल चांदण्यांच्या प्रकाशात सारा परिसर उजळून निघाला होता. चंद्र ढगांच्या आडून वाकून पाहत होता. त्याने एकदा चंद्राकडे पाहिले, त्यानंतर तिच्याकडे पाहिले आणि तिला म्हणाला. गौरी, काय झालंय? का झोप येत नाही आहे? मी अजूनही तुझ्या जवळ आहे. मी तुला सोडून कुठेच जाणार नाही आहे. कायम या चंद्राच्या रूपात तुझ्याजवळ असेल. तू जेव्हा या चंद्राला पाहत असशील ना,
तेव्हा मीही पाहत असेन. तेव्हा आता झोप. उगाचच नको तो विचार करून झोप उडवून टाकू नकोस. ती मात्र लाजून गेली होती आणि तिचं लाजणं त्याच्या काळजाचा ठाव घेत होते. थँक्यू. ह्या कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथा आवडत असाल तर शब्दनिशा मराठी ऑडिओ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. म्हणजे नवीन भाग टाकला की तुम्हाला लगेच कळेल.